हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मी शिवणार आहे ट्रेंडिंग चालणारं ब्लाऊज डिझाईन. अगोदर आपण ब्लाऊजचं मेजरमेंट बघूया. पूर्ण उंची 13, छाती 32, कमरघेर 28, शोल्डर 14, बाही लांबी 9, दंडघेर 10. अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला आडवी रेघ आखून घ्यायची आहे. नंतर उंची आहे 13 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन 14 इंचावरती मार्किंग करायची आहे. नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे. शोल्डर आहे 14 चा दुसरा भाग 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंडाखोली मी छातीनुसार घेते. 32 च्या छातीला 6.5 ची मुंडाखोली घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे. छातीसाठी छातीचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. 32 ची छाती आहे. 32 चा चौथा भाग 8, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळून 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग काढायचा आहे. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायची आहे. साईडने 2 इंच आणि वरती अर्धा इंच वाढवून सरळ रेघ आखून घ्यायची आहे. 3.5 इंच वरती घेऊन 3 इंच घेऊन आडवी रेघ आखून घ्यायची आहे. 4 इंच आडवीला घेऊन वरती पण 4 इंच घेऊन सरळ रेघ आखून घ्यायची आहे. नंतर 2 इंच घेऊन तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. खालती पाऊण इंच वाढवून तिरकी रेघ आखून घ्यायची आहे दोन्ही साईडने. नंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. मुंडाखोलीच्या शेपसाठी मी इथे कर्व शेपचा वापर करते. कर्व शेपने मुंडाखोलीचा शेप द्यायचा आहे किंवा तुम्ही हातानेही देऊ शकता. 7च्या शोल्डरसाठी मी इथे गलावरुंदी 3.5 ची घेते. 3.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यालाच लागून मी इथे मागचा भाग घेते. मागच्या भागाची उंची 14 घ्यायची आहे. नंतर मुंडाखोली 6.5, शोल्डर 7, छाती 10 इंच, कमर 9 इंच. इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. मागचा आणि पुढचा कटिंग करून घ्यायची आहे. कट करताना अगोदर मधून कट करायचं आहे. नंतर साईडने मार्किंग केलेला आहे त्यालाच कट करून घ्यायचा आहे. मागचा भाग मी कट करून घेते. आपल्याला इथे पुढच्या गल्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. गलारुंदी घेते मी 3.5 इंच. नंतर आपल्याला गल्याची उंची घ्यायची आहे 6 इंच. नंतर पुन्हा गलारुंदी घ्यायची आहे. नंतर आडवी रेघ आखून घ्यायची आहे आणि सरळ रेघ आखून घ्यायची आहे. नंतर आपल्याला गल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा मी इथे शेप देऊन घेतलेला आहे. नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. पुढचा गला कट करून झालेला आहे. नंतर आपण इथे मागचा गला बोटनेक बनवणार आहोत. त्यासाठी गलारुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. मागच्या गल्याची पट्टी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आहे. मागच्या पल्ल्याची पट्टी मी 2 इंचाची घेते. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन मिळून 3 इंच. नंतर आपल्याला गलारुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि सरळ रेघ आखून घ्यायची आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. खालती पुन्हा 2 इंचावरती मार्किंग करून घेऊन आडव्या रेघ आखून घ्यायचे आहेत. खालती आपल्याला आपल्या आवडीनुसार शेप द्यायचा आहे. मी इथे
खालून गोलाकार आणि वरती चौकोनीचा शेप ठेवलेला आहे. नंतर पुन्हा वरती हा गोलाकार शेप द्यायचा आहे. नंतर कटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बाहीसाठी 4 दुप्पट फोल्ड करून घेतलेला आहे. बाहीची उंची आहे 9 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन मिळून 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडने. नंतर आडवी रेघ आखून घ्यायची आहे. बाही उतार घ्यायचा आहे 2.5 इंच. नंतर 2 इंच घेऊन बाहीचा शेप द्यायचा आहे. दंडघेराचं माप घेताना दंडघेराचा दुसरा भाग 10 इंचाचा दंडघेर आहे. 10चा दुसरा भाग 5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. बाही कट करताना अगोदर साईडने कट करायची आहे. नंतर वरचा शेप कट करून घ्यायचा आहे. डिझाईनची बाही बनवायची आहे म्हणून आतला शेप कट करणार नाही, तो नंतर कट करेन. मेन फॅब्रिक डबल फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि घडीच्या साईडने मागचा भाग आणि प्रिन्स कटचा भाग ठेवून अर्धा इंच जास्तचा साईडने कट करून घ्यायचा आहे. सर्व भागाची कटिंग करून झालेली आहे. आता आपण शिवायला घ्यायचं आहे. सर्वात अगोदर प्रिन्स कटचा समोरचा भाग घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावरती. गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. साईडने शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. प्रिन्स कटचे साईडचे भाग घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि साईडने शिलाई मारून एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर आपल्याला प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन प्रिन्स कट जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे प्रिन्स कटचे भाग जोडून घ्यायचे. दीड इंच रुंदीची पट्टी कापून घ्यायची अस्तरची. प्रिन्स कटच्या सरळ भागावरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारायची. अशा पद्धतीने आपला पुढचा भाग तयार होईल. मागचा भाग सरळ ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं सरळ बाजूनेच. गळ्याला शिलाई मारून घ्यायची अगोदर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून. शेप मधला आतला मेन फॅब्रिकचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि त्याला उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची.
कमरेचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आतमध्ये दुमडून त्याच्यावरती शिलाई मारायची किंवा तुम्ही इथे पट्टी सुद्धा जॉईन करून आतमध्ये दुमडू शकता. नंतर अस्तरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. मागच्या भागाचे टक्स मारायचे आहेत. गळ्याचा भाग सोडून साईडने टक्स मारायचे. त्यासाठी मी इथे मधला सेंटर काढून घेते आणि तिथून दुमडून टक्स मारून घेते. नंतर मी इथे लेस लावून घेते लटकनवाली. गळ्यासाठी आपल्याला पाइपिंग करायची आहे. त्यासाठी 1 इंचाची रुंदीची तिरकी पट्टी कापून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून जोडून घ्यायची. नंतर ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. मागच्या भागाला हुक लावायचे आहेत म्हणून मी मधून कट करून घेते. नंतर 2 पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. हाताच्या डाव्या साईडची पट्टी आतमध्ये ठेवून वरती अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. नंतर दुमडून वाढीव पट्टी तयार करायची आहे. उजव्या साईडच्या बाजूने वरून पट्टी ठेवून फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. नंतर ती पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली हुक पट्टी आणि आई पट्टी तयार होईल. स्लीव साठी मी इथे 4 दुप्पट फोल्ड करून फॅब्रिक घेतलेला आहे. नंतर उंचीला 13 इंच आणि वरती 4 इंच आणि खालून 7 इंच मार्किंग करून कट करून घेतलेला आहे. जी रुंद बाजू आहे तिथून फोल्डिंग करून त्याच्यावरती शिलाई मारायची. नंतर मी ती लेस लावून घेते लटकनवाली. लेस लावून झाल्यानंतर साईडने आपल्याला प्लीट टाकायचे आहेत. मी ते प्लीट मारून घेते. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही प्लीट मारायचे आहेत. नंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही घेऊन सरळ ठेवून त्याच्यावरती शिलाई मारायची. नंतर अस्तर आतमध्ये टाकून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडने शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. नंतर डिझाईन बनवली त्याचा पण सेंटर काढून घ्यायचा. सेंटरवर सेंटर ठेवून शिलाई मारून घ्यायची. नंतर मी ते 2 प्लीट अजून ऍड करते. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे पण प्लीट मारून बाही जोडून घ्यायची. इथे मी अजून एक लेस ऍड करते. अशा पद्धतीने आपली ट्रेंडिंग बाही तयार होईल. मागचा भाग घ्यायचा आहे. त्याच्यावरती पुढचा भाग ठेवून शोल्डर जॉईन करायची आहे.
शोल्डर जॉईन करताना अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारायची. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. शोल्डरवरती बाहीचं सेंटर ठेवून अर्धा इंचाची शिलाई घेऊन शिलाई मारायची. त्याच्यावरती डबलची शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घ्यायची. अशाच पद्धतीने दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या. अशाच पद्धतीने दुसरी बाही पण तयार करून घ्यायची. नंतर साईडने शिलाई मारून घ्यायची. फिटिंगची शिलाई मारायची. पुढच्या गळ्याला रस्सी लावून घ्यायची. नंतर आपला ब्लाऊज तयार होईल. फिटिंग आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मला असं रेडीमेड ब्लाऊज शिवून पाहिजेत असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमची चेस्ट साईज मेसेज करून सांगा, तुम्हाला असं ब्लाऊज शिवून मिळेल.